चलो गाइस. तर आज आपल्याला काय बघायचंय बघा. तर आज आपल्याला कॉमन क्वेश्चन्स बघायचे जे काही आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये विचारले जातात एचआर थ्रू. ठीक आहे. आता इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला एचआर काही कॉमन क्वेश्चन्स विचारत असतात जे की तुम्ही तिथं कोणताही प्रकारचा इंटरव्ह्यू द्या. फॉर एक्झाम्पल तुम्ही टीचरसाठी तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे किंवा तुम्हाला एखाद्या कंपनीसाठी इंटरव्ह्यू द्यायचा आहे. तिथं सेम कॉमन क्वेश्चन्स विचारणार आहेत बघा. असे आपण आज काही कॉमन क्वेश्चन्स तिथं घेणार आहोत. आणि नंतर ऍज अ टीचर म्हणून तुम्ही तिथं इंटरव्ह्यू देणार आहात. आणि तिथं तुम्हाला कोणते क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात तेही आपण तिथं घेणार आहोत. ठीक आहे. त्यामुळे कुणीही लेफ्ट व्हायचं नाही क्लासमधनं. चला तर आपल्याला बघायचं तिथं कॉमन एचआर इंटरव्ह्यू क्वेश्चन्स अँड आन्सर्स. त्याचे आन्सर्स ही आपण तिथं बघणार आहोत. ओके. आता इथं बघू शकता तुम्ही नेक्स्ट. यू कॅन सी गाइज. पहिल्यांदा जो काही तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो बघा, टेल मी अबाउट युअर सेल्फ. म्हणजे काय, मला तुमच्याबद्दल काही सांगा. आपण म्हणजेच काय बघा, तुम्हाला तिथं काय सांगायचंय, तुम्हाला इंट्रोडक्शन द्यायचंय स्वतःचं. आणि जे काही इंट्रोडक्शन देणार आहात तुम्ही ते कसं द्यायचंय, तुम्हाला 1 ते 2 मिनिटं तिथं संपवायचंय. ओके. कारण तिथं तुम्हाला जास्तीत जास्त तिथं कधी वेळ दिला जात नाही. तुम्हाला फक्त सेल्फ इंट्रोडक्शन द्यायला 1 ते 2 मिनिटं वेळ तिथं दिला जात असतो. ठीक आहे. त्याची काळजी घ्यायची आणि त्याच्या दृष्टीने तुम्ही काय करायचंय, प्रिपेअर राहायचंय. नाही तर काय करता तुम्ही, 5 ते 10 मिनिटाचं भाषण केल्यागत पाठ करून जाताल किंवा लर्न करून जाताल. तसं करायचं नाही तुम्हाला. तुम्हाला काय करायचंय, तुमचं इंट्रोडक्शन 1 ते 2 मिनिटात संपलं पाहिजे अशी तुम्हाला तिथं तयारी करून जायची इंटरव्ह्यूला जाताना. ओके. आता तुम्ही टेल मी अबाउट युअर सेल्फ त्यामध्ये काय सांगणार आहात, जे की आपण कालच घेतलंय सेल्फ इंट्रोडक्शन. ओके. तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आता हे बघा, तुम्ही टेल मी अबाउट युअर सेल्फ म्हटल्यावर काय सांगणार आहात. फॉर एक्झाम्पल माय नेम इज प्रगती. तुमचं जे काही नाव असेल ते तुम्ही तिथे सांगू शकता. ओके. आय हॅव कम्प्लिटेड. My name is Pragati. I have completed MSc B.Ed in chemistry from Savitribai Phule Pune University. I have 5 years of teaching experience in mathematics, science and spoken English. My hobbies are traveling, studying and reading. असं तुम्ही तिथं फक्त 1 ते 1.5 मिनिटात किंवा जास्तीत जास्त 2 मिनिटात तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन तिथं संपवायचं आहे. ओके. म्हणजेच काय, माझं नाव प्रगती आहे. मी माझं शिक्षण मी कशातून कंप्लीट केलंय, MSc B.Ed केमिस्ट्री या विषयातून कंप्लीट केलंय. कुठून कंप्लीट केलंय, युनिव्हर्सिटी मधून कंप्लीट केलंय. ओके. आय हॅव 5 years ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स. मला 5 वर्षाचा शिकवण्याचा अनुभव आहे. कोणत्या विषयामध्ये आहे, गणित, विज्ञान आणि स्पोकन इंग्लिश या विषयामध्ये मला शिकवण्याचा अनुभव आहे. ओके. तुम्हाला इंग्लिश मधनं सांगायचं तिथं काय. ठीक आहे. माय हॉबीज आर. माझे जे काही छंद आहेत कोणते आहेत, ट्रॅव्हलिंग, स्टडिंग अँड रीडिंग. प्रवासाचा छंद आहे मला, अभ्यास करण्याचा छंद आहे आणि वाचनाचा सुद्धा छंद आहे असं तुम्ही तिथे म्हणू शकता. ओके. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला हा विचारला जाऊ शकतो बघा. हो. आता कॉमन क्वेश्चन्स बघायचे आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये कोणते विचारले जातात ते. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन इज, कॅन आय इंट्रोड्यूस युअर सेल्फ विथ युअर एज्युकेशनल बॅकग्राऊंड. ठीक आहे. म्हणजेच काय, तुम्हाला तिथे एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो बघा. ठीक आहे. तुम्हाला इंट्रोड्यूस करायचं असतं आणि तुमचं जे काही एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे ते तुम्हाला तिथे सांगायचं असतं. नेक्स्ट क्वेश्चन होऊ शकतो, हाऊ डू यू मेक युअर सब्जेक्ट इंटरेस्टिंग फॉर स्टुडंट. आता हे जे काही क्वेश्चन झाले कशा करता झाले ते, कशा करता झालेत बघा ते क्वेश्चन. जर तुम्ही तिथे शिक्षकाचा इंटरव्ह्यू द्यायला गेला असाल तर तुम्हाला हे क्वेश्चन तिथं विचारले जातात. ठीक आहे. हाऊ डू यू हँडल वीक स्टुडंट. जे काही वीक स्टुडंट्स असतात, कमजोर स्टुडंट्स असतात, त्यांना तुम्ही कसं हाताळू शकता, कसं हँडल करू शकता, कारण ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे ना. ठीक आहे. नेक्स्ट बघू शकता तुम्ही, हाऊ डू यू यूज टेक्नॉलॉजी इन युअर टीचिंग. म्हणजेच काय, तुम्ही तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये तुम्ही कोणत्या टेक्नॉलॉजीज यूज करता, कोणते तंत्र तुम्ही तिथं वापरत असता. ओके. फॉर एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता ना तिथं, आम्ही वर्डचा युज करतोय, आम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देतोय, आम्ही तिथं झूम ऍपचा युज करून तिथं आम्ही काय करतोय, पॉवर पॉईंट थ्रू तिथं स्टुडंट्सला शिकवत असतो. तुम्ही असंही सांगू शकता. ठीक आहे. नेक्स्ट, हाऊ डू यू मेंटेन डिसिप्लिन इन दी क्लासरूम. तुम्ही क्लासरूम मध्ये डिसिप्लिन कशी मेंटेन करता, शिस्त कशी तिथं मेंटेन करता, हाही तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, जेणेकरून त्याचे तुम्हाला आन्सर सांगता आले पाहिजेत. ओके. नेक्स्ट, कॅन यू शेअर अन इनोव्हेटिव्ह टीचिंग मेथड यू यूज. ज्या काही तुम्ही तुमच्या इनोव्हेटिव्ह टीचिंग मेथड आहेत त्या तुम्ही शेअर करू शकता का, त्या तुम्ही आम्हाला सांगू शकता का, हाही तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हाऊ डू यू असेस स्टुडंट परफॉर्मन्स. ठीक आहे. तुमचा जो काही स्टुडंट परफॉर्मन्स आहे, ठीक आहे, तो तुम्ही असा असेस करता, हाही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. हाऊ डू यू मॅनेज टाइम बिटवीन सिलेबस कम्प्लिशन अँड स्टुडंट अंडरस्टँडिंग. म्हणजे काय बघा, 2 प्रकारचे स्टुडंट तिथं असतात, वीक स्टुडंट अँड स्मार्ट स्टुडंट्स. ठीक आहे. 2 प्रकारचे आणि काही मीडियम स्टुडंट्स असतात गाईज. ठीक आहे. आता हे बघा, वीक स्टुडंट्सला थोडासा समजायला उशीर लागतोय, जे काही स्मार्ट स्टुडंट असतात त्यांना तिथं समजायला जास्त उशीर लागत नाहीये. ठीक आहे. आता हे बघा, जर त्यांना समजायला उशीर लागतोय तर तुम्हाला सिलेबस कम्प्लीट करायलाही थोडासा उशीर लागणार आहे, राईट. म्हणजेच काय, ते काय विचारणार आहे तुम्हाला,
तुम्ही मॅनेज कसा करणार टाइम सिलेबस संपवण्याचा, ठीक आहे, त्या स्टुडंटच्या अंडरस्टँडिंग नुसार तुम्ही मॅनेज कसा टाइम करता हेही तुम्हाला तिथं विचारू शकतात, ठीक आहे. त्या दृष्टीने तुम्ही तिथं प्रिपेअर्ड राहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ डू यू डू इफ स्टुडंट्स आर नॉट पेइंग अटेन्शन. तुम्ही काय कराल जर स्टुडंट तुमच्याकडे ध्यान देत नसतील तर, ठीक आहे, तर तुम्ही काय कराल, हाही क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. अँड लास्ट क्वेश्चन आहे बघा, व्हॉट आर युअर हॉबीज अँड हाऊ डू दे हेल्प इन टीचिंग. तुमचे छंद काय आहेत आणि ते जे काही तुमचे छंद आहेत ते तुमच्या टीचिंग मध्ये कशी हेल्प करणार आहे, ठीक आहे. हाही क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो गाईज, ठीक आहे. ऑलमोस्ट म्हणजे सगळे जास्तीत जास्त एवढेच क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात, जास्त टेन्शन घ्यायचं नाही, फक्त या क्वेश्चन तुम्ही तिथे तयारी करायची आहे गाईज, ठीक आहे. हे जे काही क्वेश्चन झाले हे तुम्हाला कधी विचारणार आहेत, तुम्ही जर तुम्हाला कंपनीचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे तर तुम्हाला असे क्वेश्चन्स नाही विचारणार. तुम्हाला असे क्वेश्चन कधी विचारणार आहेत गाईज, जेव्हा तुम्ही तिथं ऍज अ टीचर म्हणून तुम्ही तिथं इंटरव्ह्यू द्यायला जाणार आहात तेव्हा. ओके. आता हे बघा, हे जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला फ्रेशर्स असलात तरीही विचारू शकतात, किंवा जर इन एक्सपिरियन्स असाल तरीही तिथं विचारले जाऊ शकतात गाईज, ठीक आहे. नेक्स्ट, हाऊ शुड वी हायर यू. आम्ही तुम्हाला काय म्हणून हायर करायचं, आम्ही तुम्हाला का हायर करायचं, ठीक आहे. आता हा क्वेश्चन तुम्हाला दोन्हीकडे पण विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. आम्ही तुम्हाला का हायर केलं पाहिजे, तुम्ही सांगू शकता, यू शुड हायर मी बिकॉज आय हॅव स्ट्रॉंग सब्जेक्ट नॉलेज, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल अँड गुड टीचिंग एक्सपिरियन्स. आय ऑलवेज ट्राय टू मेक लर्निंग सिम्पल अँड इंटरेस्टिंग फॉर स्टुडंट. तुम्ही काय सांगणार आहात, तुम्ही मला हायर केलं पाहिजे का, तर माझ्याकडं स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल आहे, ठीक आहे, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल आहे, चांगलं संभाषण कौशल्य आहे माझ्याकडं, किंवा माझ्याकडे जे काही सब्जेक्ट नॉलेज आहे ते पण चांगलं आहे माझ्याकडं, ठीक आहे, आणि मला चांगला तिथं शिकवण्याचा अनुभव आहे. तुम्ही असं सांगू शकता त्यांना. आय ऑलवेज ट्राय टू मेक लर्निंग सिम्पल म्हणजे काय, मी कधीही असा ट्राय करेल की स्टुडंट्सला इझी वेने तिथं समजलं पाहिजे, आणि जो काही स्टुडंट्स आहे बघा, जो काही इंटरेस्ट आहे स्टुडंटचा जेणेकरून तिथं वाढला पाहिजे, ठीक आहे. म्हणजेच काय, मी अगदी साध्या आणि सरळ पद्धतीने तिथं लर्निंग शिकवत जाईल स्टुडंट्सला, असं तुम्ही तिथं म्हणू शकता गाईज, ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर युअर स्ट्रेंग्थ अँड विकनेस. व्हॉट आर युअर स्ट्रेंग्थ अँड विकनेस. तुमच्या स्ट्रेंग्थ काय आहेत आणि तुमच्या विकनेस काय आहेत, तुम्ही सांगू शकता. माय स्ट्रेंग्थ आर पेशन्स, डेडिकेशन टू वर्क अँड द ability टू एक्सप्लेन concept clearly. ओके. माय स्ट्रेंग्थ आर पेशन्स, डेडिकेशन अँड ability टू एक्सप्लेन कन्सेप्ट क्लिअरली. म्हणजेच काय बघा, तुम्ही काय म्हणणार आहात तिथं, माझ्या स्ट्रेंथ कोणत्या आहेत, तर माझा संयम, माझी जी काही काम करण्याची निष्ठा आहे, माझी जी काही कामावरील निष्ठा आहे ती, आणि ability टू एक्सप्लेन कन्सेप्ट क्लिअरली, माझ्यात ती क्षमता आहे, ज्या काही मी त्या कन्सेप्ट आहेत, ज्या काही संकल्पना असतील त्या मी तिथं व्यवस्थित स्पष्ट करू शकतो, ओके, त्या तिथं व्यवस्थित सांगू शकतो. माय विकनेस इज दॅट. तुम्ही विकनेस काय सांगणार आहात आता हे बघायचंय, is that I sometimes spend extra time making lessons perfect, but I am improving on time management. ओके. माझा जो काही विकनेस आहे बघा, ठीक आहे, काय आहे? मी एक्स्ट्रा टाइम खर्च करतोय कशावर, जे काही मॅक्झिमम त्या कामावर, जेणेकरून ते काम आणखी इफेक्टिव्ह होईल, जेणेकरून ते काम आणखी परफेक्ट होईल, ठीक आहे. तो माझा विकनेस आहे, म्हणजे मी एक्स्ट्रा टाइम माझा देतोय त्या कामावर, हा तुमचा विकनेस आहे, हे तुम्हाला तिथे सांगायचंय. नाही तर असं नाही सांगायचंय, माझ्या बॉसनी मला एखादं काम सांगितलं आणि मी त्याला नाही म्हणतो, ठीक आहे, मला कंटाळा येतो त्या कामाचा, असं तुम्ही सांगायचं नाहीये, ओके. नेक्स्ट आहे, व्हेअर डू यू सी युअर सेल्फ इन 5 years. तुम्ही पुढील 5 वर्षात तुम्हाला कुठे बघू शकता, ठीक आहे, असं तुम्हाला विचारतात बघा. 90% आता आपले जे काही क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत, 90% क्वेश्चन्स हेच असतात इंटरव्ह्यू मध्ये. ऑलमोस्ट 99 म्हटलं तरी पण चालेल, पण 90% तरी क्वेश्चन हेच येणार तुम्हाला. त्यामुळे ह्या जे काही क्वेश्चन्स आहेत व्यवस्थित यावर प्रिपरेशन करायचे आहे तुम्ही. तुम्ही इथे बघू शकता, इन 5 years आय सी माय सेल्फ ऍज अन एक्सपिरियन्स्ड अँड इनोव्हेटिव्ह टीचर कंट्रीब्युटिंग टू स्टुडंट सक्सेस अँड ग्रोथ ऑफ इन्स्टिट्यूशन. तुम्ही काय म्हणणार आहात, पुढील 5 वर्षात मी स्वतःला एक अनुभवी आणि नवजन्मवी शिक्षिका किंवा शिक्षक म्हणून बघू शकते, ठीक आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या यशात आणि जी काही तुमची संस्था आहे त्याच्या प्रगतीत योगदान देणार आहे, ठीक आहे.
म्हणजेच काय, या 5 वर्षात, पुढील 5 वर्षात मी स्वतःला एक अनुभवी शिक्षिका म्हणून बघणार आहे. प्लस जी काही तुमच्या संस्थेचीही त्या प्रगती होणार आहे आणि तुमच्या संस्थेलाही तिथं यश भेटणार आहे आणि तुमच्या स्टुडंटचीही तिथं प्रगती होणार आहे, असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन यू कॅन सी हिअर. व्हाय डू यू वॉन्ट टू वर्क विथ आवर ऑर्गनायझेशन? तुम्हाला असं का वाटतंय की तुम्ही आमच्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करावं, तुम्ही आमच्या संस्थेत काम करावं, असं तुम्हाला का वाटतं? आता तुम्ही काय म्हणणार आहात, असं नाही म्हणायचंय तुमच्या संस्थेत जास्त पेमेंट देतील आम्हाला म्हणून आम्हाला तुमच्या संस्थेत काम करायचंय, असं नाही म्हणायचंय, किंवा मला त्या मागच्या संस्थेत कमी पेमेंट आहे म्हणून मला इकडे काम करायचंय, असं म्हणायचं नाहीये गाईज. ठीक आहे. काय म्हणणार आहात तुम्ही? आय वॉन्ट टू वर्क विथ युअर ऑर्गनायझेशन बिकॉज इट हॅज अ गुड रेप्युटेशन, प्रोव्हाइड्स ऑपॉर्च्युनिटी फॉर प्रोफेशनल ग्रोथ अँड फोकसेस ऑन क्वालिटी एज्युकेशन. I believe I can contribute positively here. I can contributely positive here. आता इथं काय येणार आहे बघा. आय वॉन्ट टू वर्क विथ युअर ऑर्गनायझेशन. मी तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये ऑर्गनायझेशन सोबत काम का करणार आहे? कारण तुमची जी काही कारण तुमच्या जी काही संस्थेची प्रतिष्ठा आहे बघा, ती चांगली आहे. गुड रिप्युटेशन, चांगली प्रतिष्ठा आहे. ओके. अँड प्रोव्हाइड्स ऑपॉर्च्युनिटी फॉर प्रोफेशनल ग्रोथ. म्हणजेच काय, तुमच्याकडे काहीतरी व्यावसायिक प्रगतीच्या संधी आहेत ज्या की मला घ्यायच्या आहेत गाईज. ठीक आहे. आणि अँड फोकस ऑन ए क्वालिटी एज्युकेशन, आणि मला तिथं फोकस करायचा आहे क्वालिटी एज्युकेशनला. ठीक आहे. दर्जेदार शिक्षणावर मला तिथं भर द्यायचा आहे. ठीक आहे. जो काही तुमच्या संस्थेत तिथं दर्जेदार शिक्षणावर भर दिला जातो आणि व्यावसायिक प्रगतीवर सुद्धा भर दिला जातो. ठीक आहे. आय बिलीव्ह आय कॅन कॉन्ट्रीब्युट पॉझिटिव्हली हिअर. म्हणजेच काय, मी सकारात्मकतेने इथे कॉन्ट्रीब्युट करू शकतो, मी इथे योगदान देऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे, नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. कॅन यू वर्क अंडर प्रेशर? तुम्ही दबावाखाली तिथे वर्क करू शकता का? हा क्वेश्चन तुम्हाला डेफिनेटली विचारला जाऊ शकतो. तर तुम्ही काय सांगणार आहात बघा. येस, आय कॅन वर्क अंडर प्रेशर. येस, मी कोणाच्याही म्हणजे जर तिथं प्रेशर दिलं गेलं, म्हणजे जर कामात जरा प्रेशर असलं तरी मी ते काम करू शकतो. आय ट्राय टू स्टे काम, प्रायोरिटाईज प्रायोरिटी प्रायोरिटाईज टास्क. ठीक आहे. म्हणजेच काय, तुम्ही काय म्हणू शकता तिथं, हो मी शांत त्या सिच्युएशनला तिथे शांत राहायचा प्रयत्न करणार आहे आणि जे काही माझं टास्क असेल त्याला मी पहिल्यांदा प्रायोरिटी देणार आहे. ठीक आहे. पहिल्यांदा ते टास्क कम्प्लीट करायचा. मी कसलंही तिथं म्हणजे मी काय दबावाच्या अंडर सुद्धा मी काम करू शकतो का. ओके. आणि मी त्या परिस्थितीत तिथं शांत राहू शकतो आणि फर्स्ट प्रेफरन्स कशाला देणार आहे, माझा टास्क कम्प्लीट करण्याला मी तिथं प्रेफरन्स देणार आहे. अँड फोकस ऑन सॉल्विंग प्रॉब्लेम्स स्टेप बाय स्टेप. आणि मी कशावर फोकस करणार आहे, ज्या काही अडचणी असतील, जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करण्याला पहिल्यांदा महत्व देणार आहे, स्टेप बाय स्टेप महत्व देणार आहे. ओके. असं तुम्ही तिथे म्हणू शकता. म्हणजेच काय, हो मी दडपणाखाली काम करू शकते, मी शांत राहण्याचा प्रयत्न करते, कामांचे प्राधान्यक्रम ठरवते आणि टप्प्याटप्प्याने समस्या सोडवते. नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ डू यू हँडल चॅलेंजेस? हाऊ डू यू हँडल चॅलेंजेस और कॉन्फ्लिक्ट ऍट वर्क? तुम्ही तिथे चॅलेंजेस कसे स्वीकारणार आहात वर्कशी? ओके. काय म्हणणार आहात तुम्ही? आय हँडल चॅलेंजेस बाय अनालायझिंग द सिच्युएशन, फाइंडिंग सोल्युशन्स अँड कम्युनिकेटिंग क्लिअरली. फॉर कॉन्फ्लिक्ट्स आय बिलीव्ह इन डिस्कशन अँड रिझॉल्विंग इश्यू इन ए रिस्पेक्टफुल वे. तुम्ही काय म्हणणार आहात? चॅलेंजेस म्हणजेच काय, आव्हानं. ठीक आहे. मी आव्हानांना परिस्थितीचे विश्लेषण करून उपाय शोधून आणि स्पष्ट संवाद साधून सामोरे जाते. म्हणजेच काय, मला जर काही प्रॉब्लेम्स आले तर मी स्पष्ट बोलून ते जे काही माझे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करू शकते. स्पष्ट एखाद्या व्यक्तीशी संवाद साधून त्या प्रॉब्लेम्सला सामोरं जाऊ शकते. ठीक आहे. म्हणजेच काय, आव्हानांना म्हणजे आव्हान म्हणजेच काय, चॅलेंजेस. ओके गाईज. बाय अनालायझिंग द सिच्युएशन, परिस्थितीचे विश्लेषण करून. अनालायझिंग द सिच्युएशन म्हणजेच काय, परिस्थितीचे विश्लेषण करणे. 1 मिनिट. आणि मतभेद जर असलाच, ठीक आहे, काही जर मतभेद असले, काही जर इश्यूज असले, तर मी काय करणार आहे, चर्चा करून आदराने त्यावर तोडगा काढणार आहे, काढण्यावर माझा विश्वास आहे. ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही बघू शकता. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट मोटिवेट्स यू टू डू युअर बेस्ट? ठीक आहे. तुम्हाला कोणत्या गोष्टी मोटिवेट करताय जेणेकरून तुम्ही तिथे चांगलं काम कराल, जिथे करून तिथे तुम्ही तुमचं बेस्ट काम कराल. ठीक आहे. तुमचा बेस्ट दाखवाल. काय येणार आहे तिथं असं, the success and progress of my students motivate me the most. When I see them learning and improving,
इट इन्स्पायर्स मी टू गिव्ह माय बेस्ट. म्हणजेच काय, तुम्ही काय करणार बघा, विद्यार्थ्यांचं यश म्हणजे काय, तुम्ही जे काही काम करत आहात, ठीक आहे, त्या तुमच्या विद्यार्थ्यांचं जे काही यश आहे आणि प्रगती आहे ती तुम्हाला जास्तीत जास्त मोटिवेट करणारे, प्रेरित करणारे, तुम्हाला आणखी चांगल्या लेवलला काम करायला. जेणेकरून जेव्हा मी त्यांना शिकताना आणि सुधारताना पाहते, म्हणजेच काय, जेव्हा मी त्यांना शिकताना बघते आणि सुधारताना म्हणजेच काय, इम्प्रूव्ह, त्यांना इम्प्रूव्ह होताना बघते, ते मला जास्तीत जास्त आणखी मला तिथं प्रेरणा भेटते. ठीक आहे. तेव्हा मला माझं सर्वोत्तम देण्यासाठी मला आणखी तिथं प्रेरणा भेटते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता. आर यू कम्फर्टेबल विथ टीमवर्क? तुम्ही टीमवर्क बरोबर कम्फर्टेबल आहात का? ठीक आहे, तुम्ही टीमवर्क बरोबर तिथं कम्फर्टेबल आहात का, काय म्हणणार आहात तुम्ही? येस, आय एम कम्फर्टेबल विथ टीमवर्क. तुम्हाला कधीही तिथं इंटरव्ह्यू मध्ये पॉझिटिव्ह बोलायचं आहे गाईज. ठीक आहे, निगेटिव्ह नकारात्मकता तिथं ठेवायची नाही, तुम्हाला तिथं सकारात्मकता ठेवायची आहे. ठीक आहे, जेणेकरून तुमचं सिलेक्शन तिथं इझिली होईल. नाही तर असं नाही म्हणायचं ते काही क्वेश्चन विचारला का नाही, नो, सकारात्मक बोलायचंय, नकारात्मक तिथं अजिबात बोलायचं नाही. येस, आय एम कम्फर्टेबल विथ टीमवर्क. I believe collaboration brings new ideas, improve productivity and helps achieve goal faster. काय म्हणणार आहात तुम्ही? हो, मला टीम वर्क मध्ये काम करायला आवडते. मला वाटतं की सहकार्यामुळे नवीन विचार येतात. सहकार्य म्हणजेच काय? कोलॅबोरेशन. ओके, नवे विचार येतात, उत्पादन क्षमता वाढते, म्हणजेच काय? इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी आणि उद्दिष्टे लवकर साध्य होतात. म्हणजे काय? म्हणजेच काय? हेल्प्स अचीव्ह गोल फास्टर. गोल मीन्स व्हॉट? उद्दिष्ट. ओके, आणि अचीव्ह म्हणजेच काय? लवकरात लवकर ते साध्य होत असतात. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. डू यू हॅव एनी क्वेश्चन फॉर अस? आता ते काय विचारणार आहे, इंटरव्ह्यू वाले तुम्हाला घेणार आहे, याच्यावर तुम्हाला काय क्वेश्चन विचारणार आहे? आता तुम्हाला काही आमच्याकडनं काही क्वेश्चन आहे का, आम्हाला काय विचारायचंय का? तर तुम्ही काय सांगणार आहात? येस, मला विचारायचंय. आय वुड लाईक टू नो अबाउट द ऑपॉर्च्युनिटीज फॉर प्रोफेशनल डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग इन युअर इन्स्टिट्यूशन. तुम्ही काय म्हणणार आहात? हो, मला नक्कीच विचारायला आवडेल, मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल तुमच्या कंपनीमध्ये तिथं कोणत्या संधी आहेत. ठीक आहे, हो, मला आपल्या संस्थेमध्ये व्यावसायिक प्रगती आणि प्रशिक्षणाच्या संधीबद्दल जाणून घ्यायला आवडेल. ओके, तुम्ही असं तिथं म्हणू शकता. ओके, नाही तर असं नाही म्हणायचं नाही मला नाही आवडणार. ओके, कधीही तुम्ही काय म्हणायचंय? येस, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स तुमचा तिथं हवाय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता. आता तुम्हाला आता हे बघा, आता तुम्हाला एखाद्या विषयावर किंवा एखाद्या शिक्षकाचा तिथं इंटरव्ह्यू चालू आहे, तर त्या शिक्षकाला कोणते क्वेश्चन विचारणार आहेत हे तुम्ही तिथे बघू शकता. ओके, कॅन, आता पहिला क्वेश्चन तुम्हाला कोणता विचारला जाणार आहे बघा. कॅन यू इंट्रोड्यूस युअर सेल्फ? कॅन यू इंट्रोड्यूस युअर सेल्फ विथ युअर एज्युकेशनल बॅकग्राऊंड? तुम्ही तुम्हाला स्वतःला इंट्रोड्यूस करू शकता का, तुमचा परिचय देऊ देऊ शकता का तुमच्या एज्युकेशनल बॅकग्राऊंडशी संबंधित? येस, तुम्ही म्हणणार आहात तिथं, येस, माय नेम इज प्रगती. तुमचं जे काही नाव असेल ते तुम्ही तिथे टाकू शकता. आय हॅव कम्प्लिटेड MSc B.Ed in chemistry from Savitribai Phule University. I have 5 years of teaching experience in science, mathematics and spoken English. तुम्ही तुमचा तिथं अनुभव सांगायचा आहे. ओके, नेक्स्ट आहे, तुम्हाला इन शॉर्ट तिथं इंट्रोडक्शन द्यायचं कारण त्यांना एवढा वेळ नाहीये बघा तुमचं इंट्रोडक्शन करायला. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, हाऊ डू यू मेक युअर सब्जेक्ट इंटरेस्टिंग फॉर स्टुडंट? तुम्ही तुमचा जो काही विषय आहे तो स्टुडंटसाठी इंटरेस्टिंग कसा बनवणार आहात, त्या स्टुडंट्सला तिथं इंटरेस्ट कसा आणणार आहात तुम्ही त्या तुमच्या विषयामध्ये? तर तुम्ही काय म्हणू शकता? आय मेक दिस सब्जेक्ट इंटरेस्टिंग. मी तिथं माझा सब्जेक्ट, माझा विषय इंटरेस्टिंग बनवू शकतो स्टुडंटला. कसा? by using real life examples, interactive activities and visuals. I also encourage students to ask questions and connect concept with their daily life. म्हणजेच काय, मी माझा विषय तिथं मुलांना इंटरेस्टिंग बनवू शकतो. कसा? तर रिअल लाईफचे जे काही एक्झाम्पल्स आहेत, रिअल लाईफ मधले जे काही एक्झाम्पल्स आहेत ते मी तिथं त्यांच्या पुढे मांडू शकतो आणि त्याच्या थ्रू मी माझ्या तिथं कन्सेप्ट सब्जेक्टच्या तिथं क्लिअर करू शकतो आणि त्या स्टुडंटची इंटरॅक्शन करू शकतो. नाहीतर एकतर्फी धडाका असं नाही करायचं. ठीक आहे, मी असं नाही म्हणणार तिथं. तुम्ही तिथे काय म्हणणार आहात, मी एखादा पॉईंट शिकवणार स्टुडंटला, त्यांना समजलं की नाही प्रत्येक वेळेस तिथं त्यांना विचारत जाणार आणि त्यांचे जे काही डाऊट्स असतील ते स्टुडंट्स तिथं मला विचारू शकतात, असंही तुम्ही त्यांना सांगू शकता. म्हणजेच काय, इंटरॅक्टिव्ह ऍक्टिव्हिटी झाल्या. ओके, अँड ऑल्सो इनकरेज स्टुडंट, आणि आणखी मी त्यांना त्या स्टुडंट्सला इनकरेज सुद्धा करू शकतो की मला तुम्ही जे काही तुमचे क्वेश्चन्स असतील या व्यतिरिक्तही तरी तुम्ही ते विचारू शकता. ओके, आणि तुमच्या कन्सेप्ट ज्या काही आहेत त्या डेली लाईफ त्या तुम्ही तिथं विचारू शकता आणि क्लिअर करू शकता तुमच्या कन्सेप्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, हाऊ डू यू हँडल वीक स्टुडंट? आता हे बघा, फक्त हुशारच मुलांना शिकवायचं आहे का आपल्याला तिथं? नाही, तुम्हाला दोन्ही तिन्ही टाईपचे तिथं स्टुडंट तिथं मॅच करून घ्यायचे तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीशी. ठीक आहे, तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे
फक्त तुम्ही शिकवत चला असं नाही करायचंय. तुम्हाला काय करायचंय, जे काही ओव्हरऑल सगळ्या स्टुडंटचा तुम्हाला तिथे विचार करायचा आहे. ओके. मग तुम्ही वीक स्टुडंटला तिथे कसं हँडल कराल ते तुम्ही सांगणार आहात. आय गिव्ह ए स्पेशल अटेन्शन आय गिव्ह ए स्पेशल अटेन्शन टू वीक स्टुडंट by identifying their difficulties, explaining concept in a simple way, and giving them extra practice. I also motivate them with positive feedback. तुम्ही काय म्हणणार आहात? मी त्या स्टुडंट्सला स्पेशल अटेन्शन म्हणजे काही माझं वैयक्तिक लक्ष मी त्यांवर देणार आहे त्या वीक स्टुडंट्स साठी. ठीक आहे. काय करणार आहे, त्यांच्या जे काही डिफिकल्टी आहेत, त्यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत ते मी त्यांचे सॉल्व्ह करणार आहे. ओके. अँड एक्सप्लेनिंग दी कन्सेप्ट इन अ सिम्पल वे. आणि त्यांच्या ज्या काही डिफिकल्टी आहेत, ज्या काही त्या कन्सेप्ट त्यांच्या क्लिअर झालेल्या नाही आहेत, त्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या एकदम साध्या मार्गाने साध्या पद्धतीने एक्सप्लेन करणार आहे त्यांना. आणि त्यांना जे काही एक्स्ट्रा प्रॅक्टिस त्यांच्याकडून करून घेणार आहे, एक्स्ट्रा सराव त्यांच्याकडून करून घेणार आहे. आय ऑल्सो मोटिवेट देम विथ अ पॉझिटिव्ह फीडबॅक. म्हणजे काय, मी असं नाही म्हणणार, मी त्यांना मोटिवेट करणार आहे, पॉझिटिव्ह फीडबॅक देऊ. ठीक आहे. जे काही सकारात्मक प्रतिसाद देऊ मी त्यांना मोटिवेट करणार आहे. ठीक आहे. प्रेरणा देणार आहे. नाही तर असं नाही म्हणणार, हो खरोखर हा टॉपिक अवघड आहे, असं नाही म्हणायचंय तुम्ही त्यांना. ठीक आहे. असं तुम्ही सांगायचं आहे इंटरव्ह्यू मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन यू कॅन सी हिअर. हाऊ डू यू यूज टेक्नॉलॉजी इन युअर टीचिंग. तुम्ही तिथं एखाद्या तंत्राचा तुमच्या टीचिंग मध्ये, तुमच्या शिकवण्यामध्ये कसा युज करताय. ठीक आहे. कसा युज करताय तुम्ही सांगू शकता. आय यूज पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन्स, व्हिडिओज, एनिमेशन्स अँड ऑनलाईन क्विझेस टू मेक टीचिंग मोर एंगेजिंग अँड इफेक्टिव्ह. टेक्नॉलॉजी हेल्प स्टुडंट्स टेक्नॉलॉजी हेल्प स्टुडंट्स व्हिज्युअलायझिंग व्हिज्युअलाइज अँड अंडरस्टँड द कन्सेप्ट बेटर. तुम्ही काय म्हणणार आहात, मी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, व्हिडिओ, अॅनिमेशन्स आणि ऑनलाईन क्विज वापरत असते. टीचिंगसाठी ऑनलाईन क्विज वापरत असते, ज्याच्यामुळे जे काही माझं शिकवणं आहे ते अधिकाधिक आकर्षक होईल आणि प्रभावी होईल. ठीक आहे. तंत्रज्ञान जी पद्धती जी काही आहे ती विद्यार्थ्यांना हेल्प करणार आहे. कशाला, त्याच्या जे काही कन्सेप्ट आहे, ज्या काही संकल्पना आहे त्या अधिकाधिक प्रकारे चांगल्या तिथं समजून घेण्यास मदत करणार आहेत. ठीक आहे. त्यासाठी आम्ही काय यूज करतोय तिथं, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, व्हिडिओ अॅनिमेशन आणि ऑनलाईन क्विजेस तिथं घेत असतो, असं तुम्ही तिथं सांगणार आहात. नेक्स्ट क्वेश्चन यू कॅन सी हिअर. हाऊ डू यू मेंटेन हाऊ डू यू मेंटेन डिसिप्लिन इन दी क्लासरूम. तुम्ही तुमच्या क्लासरूम मध्ये, तुम्ही तुमच्या वर्गामध्ये शिस्त कशी मेंटेन ठेवाल, हाही क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तुम्ही काय म्हणणार आहात, आय मेंटेन डिसिप्लिन बाय सिटिंग बाय सेटिंग क्लिअर रूल्स, being consistent and creating a positive learning environment. I believe mutual respect between teacher and student helps maintain discipline naturally. तुम्ही काय म्हणणार आहात, मी जे काही डिसिप्लिन मेंटेन करणार आहे क्लासमध्ये, कशी करणार आहे, मी जे काही रूल्स आहेत ते माझे असणार आहेत. मी ते रूल्स तिथं स्थापन करणार आहे आपल्या क्लासरूमसाठी, त्या स्टुडंटसाठी. being a consistent and creative positive learning environment. आय बिंग म्युच्युअल रिस्पेक्ट. आता हे बघा, आय बिलीव्ह इन म्युच्युअल रिस्पेक्ट म्हणजे काय, आपसांमध्ये मी एक काय करणार आहे तिथं, एक रिस्पेक्ट, एक आदर तयार करणार आहे. कुणामध्ये, विद्यार्थ्यामध्ये आणि शिक्षकामध्ये, जेणेकरून जी काही डिसिप्लिन आहे बघा ती मेंटेन राहणार आहे आणि मी ते करू शकते याचा माझ्यावर हा मला विश्वास आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता तुम्ही. कॅन यू शेअर कॅन यू शेअर अँड इनोव्हेटिव्ह टीचिंग मेथड यू यूज. तुम्ही त्या मेथड शेअर करता का आम्हाला, ज्या की तुम्ही तिथं तुमच्या टीचिंग मेथड मध्ये युज करत असता. वन्स आय युज्ड. आता हे बघा, तुम्हाला ते एक मेथड शेअर करायची आहे. तुम्ही काय सांगणार आहात, वन्स आय यूज ए रोल प्ले ऍक्टिव्हिटी वेअर स्टुडंट्स ऍक्टेड ऍज अ सायंटिस्ट टू एक्सप्लेन एक्सपेरिमेंट. दिस मेड लर्निंग फन, इंटरॅक्टिव्ह अँड मेमोरेबल फॉर देम. तुम्ही काय सांगणार आहात, वन्स आय यूज म्हणजे काय, एकदा मी एक पद्धत वापरली होती जिथे विद्यार्थ्यांना कोण कोण बनवलं होतं, सायंटिस्ट बनवलं होतं. कशासाठी, टू एक्सप्लेन एक्सपेरिमेंट. जे काही प्रयोग आहेत, जे काही एक्सपिरियन्स आहेत ते तिथे विद्यार्थी दुसऱ्यांना समजावून सांगत होते. ठीक आहे. आणि ती जी काही मेथड होती बघा, त्या मेथडमुळे जो काही परस्पर संवाद आहे आणि जे काही लक्षात, आणि जी काही मेथड मेथड होती बघा ती कशी ठरली आहे, दिस मेथड मेड लर्निंग फन, इंटरॅक्टिव्ह अँड मेमोरेबल फॉर देम. म्हणजेच काय, यामुळे जे काही शिकणं आहे ते मजेदार, परस्पर संवादी आणि लक्षात राहणं सोपं झालं होतं. ही मेथड आम्ही तिथं युज केली. ओके.
नेक्स्ट आहे, हाऊ डू यू assess student performance? I assess student performance through class test, oral questions or project and observation of their participations. I also gives constructive feedback. I also gives constructive, one minute guys. I also gives constructive feedback to help them improve. काय येणार आहे? मी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन, वर्ग चाचण्या, तोंडी प्रश्न, प्रकल्प म्हणजेच प्रोजेक्ट आणि त्यांच्या सहभागाचे निरीक्षण म्हणजेच काय ऑब्झर्वेशन ऑफ देअर पार्टिसिपेशन. ठीक आहे, त्या थ्रू आम्ही करत असतो स्टुडंटचं असेस. तसेच त्यांना सुधारण्यासाठी विधायक अभिप्राय देते. ठीक आहे, आय ऑल्सो गिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक टू हेल्प देम इम्प्रूव्ह. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात बघा, हाऊ डू यू मॅनेज द टाइम बिटवीन सिलेबस कम्प्लिशन अँड देअर स्टुडंट अंडरस्टँडिंग, जो की आपला मगाशीच क्वेश्चन झाला होता तो. ठीक आहे, I plan lesson in advance and divide the syllabus into weekly targets. I balance between completing the syllabus and ensuring students understanding by revising and taking quick feedbacks. क्विक फीडबॅक. आता तुम्ही काय सांगणार आहात बघा तिथं, मी माझे जे काही लेसन्स आहेत, मी जे काही माझे पाठ आहेत, जे काही आपण चॅप्टर म्हणतो त्याला, ठीक आहे, मी काय करत असतो ते आधीच डिवाइड करत असते. ठीक आहे, कशामध्ये, अभ्यासक्रमाचे, म्हणजे काय, या आठवड्यात एवढा सिलेबस घ्यायचा आहे, दुसऱ्या आठवड्यात तेवढा सिलेबस घ्यायचा आहे, या आठवड्यात हे पॉईंट घ्यायचे आपल्याला, तशा पद्धतीने मी डिवाइड करत असते. आणि अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि विद्यार्थ्यांना समजणे यामध्ये संतुलन राखण्यासाठी मी पुरावलोकन करते आणि जलद अभिप्राय घेत असते. ठीक आहे, असंही तुम्ही तिथं म्हणू शकता. आता हे बघा, एक क्वेश्चन काय आहे इथं, व्हॉट डू यू व्हॉट डू यू डू इफ स्टुडंट्स आर नॉट पेइंग अटेन्शन. आता हे बघा, तुम्ही काय कराल जर स्टुडंट तुमच्याकडे ध्यानच देत नसतील तर तुम्ही काय करणार आहात. इफ स्टुडंट आर नॉट पेइंग अटेन्शन आय चेंजेस द टीचिंग मेथड. जर स्टुडंट शिकवण्याकडे ध्यान देत नसतील तर मी काय करत असते, तिथं जी काही माझी टीचिंग मेथड आहे ती तिथं बदलत असते. कशी बदलणार आहे, बाय आस्किंग क्वेश्चन, ऍडिंग अन ऍक्टिव्हिटी और गिव्हिंग देम ए शॉर्ट ब्रेक टू रिफ्रेश देअर फोकस. म्हणजेच काय, आय चेंज टीचिंग मेथड, मी तिथं माझी शिकवण्याची पद्धत बदलते. कशी बदलते, त्यांना क्वेश्चन विचारते, ओके, आणखी काही त्यात ऍक्टिव्हिटी ऍड करते, प्लस त्यांना काय करत असते, एक शॉर्ट ब्रेक देत असते, जेणेकरून त्यांचं माइंड तिथं फ्रेश होईल आणि ते पुन्हा आपल्या क्लासमध्ये तिथं फोकस करतील, शिकवण्याकडे तिथं फोकस करतील. ठीक आहे, जेणेकरून त्यांना तिथं बोर होणार नाही गाईज. असे तुम्ही सांगू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे आणि लास्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर युअर हॉबीज अँड हाऊ डू यू दे अँड हाऊ डू दे हेल्प इन टीचिंग. तुमच्या हॉबीज काय आहेत, तुमचे छंद काय आहेत आणि ते जे काही छंद आहेत ते काय काय मदत करतात तुमच्या टीचिंग मध्ये, तुमच्या शिकवण्यामध्ये. तुम्ही सांगू शकता. माय हॉबीज आर रीडिंग, ट्रॅव्हलिंग अँड लर्निंग न्यू स्किल्स. ओके, माझे हॉबीज काय आहेत, वाचन, प्रवास करणं आणि नवीन नवीन स्किल शिकणं, हे माझे तिथं हॉबीज आहेत. रीडिंग हेल्प्स मी गेन नॉलेज. रीडिंग काय करते, मला गेन आणखी नॉलेज घ्यायचं, म्हणजे मला रीडिंग मधून काय भेटतंय, आणखी ज्ञान भेटतंय जे की मी माझ्या स्टुडंटला देऊ शकते. ट्रॅव्हलिंग यूज मी रिअल लाईफ एक्झाम्पल्स. ट्रॅव्हलिंग काय करणार आहे, मला जे काही रिअल लाईफ एक्झाम्पल्स देणार आहे जे की मी माझ्या स्टुडंटला तिथं शेअर करू शकते. अँड लर्निंग कीप मी अपडेटेड विच इम्प्रूव्ह माय टीचिंग. आणि जे काही शिकणं आहे बघा ते मला अपडेट ठेवणार आहे, जेणेकरून मी काय करणार आहे, माझी आणखी टीचिंग मेथड तिथं सुधारणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही तिथं सांगू शकता गाईज. माझे छंद वाचन, प्रवास आणि नवीन नवीन कौशल्य शिकणे हे आहेत. वाचनामुळे मला ज्ञान मिळतं, प्रवासामुळे प्रत्यक्ष जीवनातील उदाहरणे देता येतात आणि शिकण्यामुळे मी अद्ययावत राहते, अपडेटेड राहते, ज्यामुळे माझं अध्यापन सुधारतं. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही तिथं तुमच्या स्टुडंट्सला सांगू शकता. ओके, तर ही जे काही याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तिथं कोणतेही क्वेश्चन म्हणजे जास्त करून विचारले जात नाहीत, त्यामुळे काय करायचंय तुम्हाला, एवढेच क्वेश्चन